नमस्कार. कधीही विचार केलाय का की आपल्या फोनपासून ते लॅपटॉपपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये असा कोणता घटक आहे जो सगळ्यात महत्त्वाचा असतो? आज आपण अशाच एका छोट्या पण खूप महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे रेझिस्टर. बघा, हे रेझिस्टर्स किती वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे असतात नाही का? पहिल्यांदा पाहिल्यावर थोडं गोंधळायला होतं, पण यांचं खरं काम काय आहे? चला तर मग या मागचं रहस्य आज आपण उलगडूया. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आधी रेझिस्टर म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग तो कलर कोड कसा वाचायचा हे शिकू. त्यानंतर रेझिस्टर्सच्या दोन मुख्य प्रकारांमध्ये काय फरक आहे ते बघू. आणि हो, फक्त ओहम्स नाही तर अजून काय महत्त्वाचं आहे तेही जाणून घेऊ. आणि शेवटी आपल्या कामासाठी योग्य रेझिस्टर कसा निवडायचा हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. रेझिस्टरचं काम समजून घ्यायचं असेल तर एक सोपी कल्पना आहे. समजा वीज म्हणजे रस्त्यावरून धावणारी एक गाडी आणि रेझिस्टर म्हणजे रस्त्यावरचा स्पीड बंप. त्याचं काम काय? अर्थात गाडीचा वेग कमी करणं. अगदी तसंच रेझिस्टर विजेच्या प्रवाहांना नियंत्रित करतो. आता थोडं तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर रेझिस्टरला एक पॅसिव्ह घटक म्हणतात. पॅसिव्ह म्हणजे काय? सोपं आहे. तो स्वतः ऊर्जा तयार करत नाही. उलट तो विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो, व्होल्टेजची विभागणी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्किटला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. ओके, आता येतो एक इंटरेस्टिंग भाग. रेझिस्टरवरचे ते रंगीबेरंगी पट्टे बघितलेत ना, ते खरं तर एक कोड आहे, एक गुप्त भाषाच म्हणा ना. आणि ही भाषा एकदा का आपल्याला समजली की मग खूप सोपं होऊन जातं. चला बघूया हा 4 बँड रेझिस्टर कसा वाचायचा. सगळ्यात आधी काय करायचं, तो सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा पट्टा शोधा आणि त्याला उजव्या हाताला धरा. झालं. आता डावीकडचे पहिले 2 रंग तुम्हाला 2 अंक देतील आणि तिसरा रंग तो तुम्हाला सांगेल की त्या अंकांच्या पुढे किती शून्य लावायचे आहेत. बस इतकंच आहे. हा बघा, हा तो कलर कोड चार्ट आहे. सुरुवातीला हा चार्ट खूप उपयोगी पडेल, पण जसजसा सराव होईल ना तसे हे सगळे रंग आणि त्यांचे अंक आपोआप तुमच्या लक्षात राहतील. खरं सांगतो. चला एक प्रत्यक्ष उदाहरणच घेऊन बघूया. समजा आपल्याकडे एक रेझिस्टर आहे ज्यावर पिवळा, जांभळा, लाल आणि सोनेरी रंग आहेत. ठीक आहे. मग पिवळा म्हणजे 4, जांभळा म्हणजे 7, म्हणजे आपल्याला मिळाले 47. आता तिसरा रंग आहे लाल, ज्याचा गुणक आहे 100, म्हणजे 47 गुणिले 100 झाले 47 ओहम्स. आणि तो शेवटचा सोनेरी रंग तो 5% टॉलरन्स दाखवतो. आहे की नाही सोपं? आणि आता वेळ झाली आहे एका मोठ्या लढतीची, कार्बन फिल्म विरुद्ध मेटल फिल्म. ही अशी लढत आहे किंवा म्हणा ना निवड, जी प्रत्येक हॉबिस्ट आणि इंजिनियरला कधी ना कधी करावीच लागते. बरं, यांना ओळखायचं कसं? सोपं आहे. जे कार्बन फिल्म रेझिस्टर्स असतात ना, ते सहसा खाकी किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि त्यांच्यावर 4 पट्टे असतात. याउलट मेटल फिल्म रेझिस्टर्स हे सहसा निळ्या रंगाचे असतात आणि त्यांच्यावर 5 पट्टे असतात. हे 5 पट्टेच सांगतात की ते जास्त अचूक आहेत. चला, आता जरा यांची समोरासमोर तुलना करूया. अचूकता आणि स्थिरतेच्या बाबतीत मेटल फिल्म रेझिस्टर्स अगदी चॅम्पियन आहेत. पण दुसरीकडे कार्बन फिल्म रेझिस्टर्स स्वस्त मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचानक येणाऱ्या करंटच्या धक्क्यांना ते जास्त चांगल्या प्रकारे सहन करू शकतात. आता एका इंजिनियरचा अनुभव आहे का? ते म्हणतात की खर्च वाचवण्यासाठी त्यांनी कार्बन फिल्म रेझिस्टर्स वापरले, पण रीडिंग्समध्ये खूपच बदल दिसायला लागला. मग त्यांनी मेटल फिल्म रेझिस्टर्स वापरले आणि काय, रीडिंग्स एकदम स्थिर झाले. म्हणजे बघा, जिथे अचूकता महत्त्वाची आहे तिथे थोडा जास्त खर्च केलेला कधीही चांगला. पण थांबा, ऑडिओच्या जगात मात्र कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. एका ऑडिओ फाईलचं म्हणणं आहे का, ते म्हणतात की त्यांचा अँप्लिफायर तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट होता, पण त्यात तो वॉर्मथ किंवा उबदारपणा नव्हता. मग त्यांनी काही महत्त्वाचे रेझिस्टर्स बदलून कार्बन फिल्म वापरले आणि काय आश्चर्य, त्यातून जो थोडासा नॉईज किंवा हार्मोनिक डिस्टॉर्शन तयार झालं, त्यामुळे आवाजाला एक वेगळीच मजा आली. म्हणजे कधीकधी तांत्रिक त्रुटीच कलेला अधिक सुंदर बनवते, नाही का? ठीक आहे, आतापर्यंत आपण ओहम्स आणि कलर कोडबद्दल बोललो, पण रेझिस्टर निवडताना फक्त एवढंच बघून चालत नाही. चला आता या ओहम्सच्या पलीकडे जाऊन बघूया की आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे पॉवर रेटिंग, जी वॅट्समध्ये मोजली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर रेझिस्टर किती उष्णता सहन करू शकतो हे त्याचं पॉवर रेटिंग ठरवतं. आणि हे ओळखायचं कसं? त्याच्या आकारावरून. नियम सरळ आहे, जितका मोठा आकार तितकी जास्त उष्णता सहन करण्याची क्षमता. हा जो ग्राफ दिसतोय ना, याला डी रेटिंग कर्व म्हणतात. हा काय सांगतो की जसजसं तापमान वाढतं तसतशी रेझिस्टरची पॉवर हँडल करण्याची क्षमता कमी होत जाते. म्हणजे गरम वातावरणात तो कमी पॉवर हाताळू शकतो.
म्हणूनच सर्किट डिझाईन करताना आजूबाजूच्या तापमानाचा विचार करणं खूप गरजेचं असतं. आता पुढचा मुद्दा आहे TCR म्हणजेच टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स. नाव जरा अवघड वाटतंय, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. हे आपल्याला सांगतं की तापमान बदलल्यावर रेझिस्टरची व्हॅल्यू किती स्थिर राहते. ज्याचा TCR कमी तो जास्त स्थिर, आणि एका चांगल्या सर्किटसाठी ही स्थिरता खूप आवश्यक असते. आणि इथे पुन्हा एकदा कार्बन आणि मेटल फिल्ममधला फरक स्पष्ट दिसतो. कार्बन फिल्मचा TCR निगेटिव्ह असतो, म्हणजे तापमान वाढलं की त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. या उलट मेटल फिल्मचा TCR खूप स्थिर असतो, ज्यामुळे तो जास्त भरोशाचा ठरतो. चला, आतापर्यंत आपण जी काही माहिती मिळवली आहे तिचा वापर करून आपल्या प्रोजेक्टसाठी एकदम योग्य रेझिस्टर कसा निवडायचा ते बघूया. तर निवड तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला अचूकता हवी असेल, म्हणजे ±1% किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा तुमच्या ऑडिओ सर्किटमध्ये कमीत कमी नॉईज हवा असेल, तर सरळ मेटल फिल्म निवडा. पण जर तुमचं बजेट कमी असेल, किंवा तुम्हाला हाय व्होल्टेज किंवा पल्स लोड सांभाळायचा असेल, किंवा त्या विंटेज ऑडिओचा उबदार आवाज हवा असेल, तर कार्बन फिल्म हाच सर्वोत्तम पर्याय आहे. एक मिनिट, मग याचा अर्थ असा होतो का की मेटल फिल्म रेझिस्टर्स हे नेहमीच कार्बन फिल्मपेक्षा चांगले असतात? उत्तर आहे नाही, अजिबात नाही. मेटल फिल्म हे सामान्य वापरासाठी खूप चांगले आहेत, यात शंका नाही. पण कार्बन फिल्म रेझिस्टर्स काही बाबतीत आजही सरस आहेत, जसं की खूप जास्त व्होल्टेज असलेल्या ॲप्लिकेशन्समध्ये, किंवा जिथे अचानक पॉवर सर्ज येण्याची शक्यता असते तिथे. आणि हो, कमी खर्चाच्या प्रकल्पांसाठी तर ते उत्तम आहेतच. आणि विसरू नका, त्या जुन्या ऑडिओ उपकरणांचा खास आवाज पुन्हा तयार करायचा असेल तर कार्बन फिल्मला पर्याय नाही. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आज आपण पाहतोय की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दिवसेंदिवस लहान होत चालल्या आहेत आणि त्यांच्याकडून जास्त अचूकतेची अपेक्षा केली जात आहे. मग अशा परिस्थितीत या वेगवेगळ्या प्रकारच्या रेझिस्टर्सचं भविष्य काय असेल? का कार्बन फिल्मसारखे रेझिस्टर्स काळाच्या ओढ्यात नाहीसे होतील, की त्यांना काहीतरी नवीन भूमिका मिळेल? यावर नक्कीच विचार करा.